आजच्या या सभेला प्रचंड गर्दी झाली आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। कृष्णाबाईला माझं वंदन। यशवंतराव चव्हाण यांचं मी स्मरण करतो आणि आजच्या या लोकशाही बाळासाहेब लोकशाही ना लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी याचे अधिकृत आपले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे राजेंद्र सिंग आत्माराम यादव आणि त्यांच्या सोबत 31 लोकांची टीम आहे। जोरदार टीम इकडे उभे राहा, कळेल मला। 31 लोकांची टीम घेऊन राजेंद्र यादव उभे आहेत आणि मी त्यांना आणि सर्व उमेदवार पाठीमागे आहेत। सर्व समाजाचे या ठिकाणी नाही ते तिथे राहू दे, मी तिथे जाईन नंतर। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या सर्व लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या अधिकृत उमेदवारांना आपण निवडून द्या, अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो। खरं म्हणजे कराडी महाराष्ट्राच्या विकासाची यज्ञभूमी आहे। इथं संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्राच्या विकासाची गुढी उभी राहिली। तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाचं खऱ्या अर्थाने समाजकारण करणारा हे शहर आहे। असा कराडचा लौकिक आहे, त्या लौकिकात आपल्याला भर घालायची आहे आणि म्हणून त्यासाठी शिवसेनेने यशवंत विकास आणि लोकशाही आघाडीच्या सोबत एकत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। विकासासाठी हे सर्व लोक एकत्र आले आणि म्हणून विकासाचा हा अजेंडा आपला अजेंडा विकासाचा आहे आणि विकासासाठी या कराडमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे। विकासासाठी बदल आवश्यक आहे आणि म्हणून कराडच्या विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे। माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इकडे आहेत, बराच उशीर झाला तरी त्या थांबलेल्या आहेत आणि म्हणून लाडकी बहीण योजना देखील आपण केली। मी मुख्यमंत्री असताना माझ्या 2.5 वर्षाच्या काळात अनेक योजना आपण केल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, त्याचबरोबर ST मध्ये 50% सवलत देण्याची योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना, अनेक योजना आपण केल्या आणि या योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि मी आपल्याला सांगतो की कुणी किती काही म्हटलं, काही केलं तरी सुद्धा कुणाचंही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारे आपण लोक आहोत। या ठिकाणी 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी आपण अनेक निर्णय घेतले। पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये मी फिरलो, विकासाला गती दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि या महाराष्ट्राला सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1 करण्याचं काम आपण केलं। माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी सगळ्यांनी महायुतीला भरभरून मताचं दान दिलं आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त मोठं यश गेल्या विधानसभेमध्ये 232 आमदार निवडून आपण दिले। मला अभिमान आहे की शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि शिवसेनेचे 60 आमदार निवडून आले। हा सगळा चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांमुळे झाला आणि म्हणूनच मी या ठिकाणी एकच सांगतो, इथं एवढी सगळी ताकद राजेंद्र आहेत, बाळासाहेब आहेत आणि सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेली आपली शिवसेना आणि सगळे एकत्र आलेले आहेत
आणि म्हणून हे सगळी एकत्र ताकद या समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो। आणि म्हणून राजेंद्र आपल्या 31 लोकांच्या टीमला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो। कराडच्या विकासाची गाडी सुसाट गेली पाहिजे। मैदानात उतरली आहे आपली लोकशाही आणि यशवंत आघाडी। खऱ्या अर्थाने प्रगतीचे डबे जोडणार आम्ही विकासाच्या गाडीला। आणि म्हणून येत्या 2 तारखेला या ठिकाणी ही निवडणूक होती आहे। आणि इथं निशाणी पण चांगली घेतली, काय नारळ आणि छत्री, म्हणजे विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय आहे नारळ। आणि म्हणून विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय नारळ। आणि म्हणून आमचा हा नारळ विकासाचा आहे, प्रगतीचा आहे, समृद्धीचा आहे। ज्यांनी लावली कराडची वाट त्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना दाखवू घरची वाट। दाखवणार ना का बाळासाहेब? आणि म्हणून राजेंद्र सिंग, खरं म्हणजे तुमची टीम घेऊन तुम्ही पुढे चला। या नव्या कराडचे शिल्पकार म्हणून तुम्ही काम करा। आणि त्याचबरोबर आपली छत्री पण आहे ना, छत्री पण ऊन वारा पावसात आपल्याला साथ देते। चांगले शोधून घेतले तुम्ही लोकांनी, कलाकार लोक आहेत ते। आणि म्हणून एवढंच मी सांगतो, हा जनतेतला माणूस आहे। जिथं संकट असतं तिथं धावून जातो, जात पात धर्म काय बघत नाही। आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा हा राजेंद्र सिंग यादव बाबा, त्याला नगराध्यक्ष होण्यापासून कोणी रोखू शकत नाही। त्याच्या मागे बाळासाहेब आहेत, एकनाथ शिंदे आहे, आम्ही सगळे आहोत। आणि मी आज बघितलं अनेक सभा, आज नाही गेल्या अनेक दिवसापासून प्रचार करतोय। महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे। आता उशीर झालाय तरी सुद्धा माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ पार तिथपर्यंत नजर पोचत नाही तिथपर्यंत आहेत। आणि म्हणून ज्यांच्या खऱ्या अर्थाने ज्या सभेला महिला, त्याचा मतपेटी नंबर पहिला। हे गणित लक्षात ठेवा। हे विधानसभेत पाहिलं आपण, ती जादू विधानसभेत पाहिली आहे। ती जादू या कराडच्या नगरपालिकेमध्ये देखील दिसल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून हा विकासाचा झेंडा या कराड नगर परिषदेवर आपल्याला फडकवायचा आहे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, या भागातले सर्व व्यापारी, सर्व जातीपातीचे लोक यांना मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने हे नगर परिषदमध्ये नगर विकास विभागाच्या अखत्यारीत येणार सगळ्या गोष्टी आहेत। आणि म्हणून तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, तुम्हाला चांगलं पाणी पाहिजे, भुयारी गटार योजना पाहिजे, उद्यान पाहिजे, मैदान पाहिजे, आणि या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा पाहिजे, तर खऱ्या अर्थाने परिवर्तनाची गरज आहे। परिवर्तन घडवणं, बदल घडवणं हे आज आपल्याला आवश्यक आहे। आणि म्हणून मी आपल्याला, आणि राजेंद्र आणखी कुठले, तुम्हाला तर तुम्ही आला होतात माझ्याकडे निधी घ्यायला, त्यावेळेस मला वाटतं आतापर्यंत कराडला मी 325 कोटी रुपयाचा निधी दिलाय, 325 कोटीचा। कराडच्या पाणी पुरवठ्यासाठी 64 कोटींचा निधी दिलाय। अच्छा, ड्रेनेज व्यवस्थेसाठी 96 कोटी 28 लाख रुपयांचा निधी दिलाय। वैशिष्ट्यपूर्ण कामं आणि रस्ते यासाठी 158 कोटी रुपये दिलेत। सुवर्ण जयंती नगरोत्थान 13 कोटी, लोकशाही अण्णाभाऊ साठे योजना 7 कोटी, जिल्हा नियोजन मधून 34 कोटी। मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये विकासाची गंगा या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे। म्हणून ज्या वेळेस राजेंद्र यायचे त्या वेळेस मी त्यांना निधी मंजूर करायचो। हे काय मी उपकार केले नाही, ही माझी जबाबदारी आहे। हे आपण केलंच पाहिजे। हा तुमचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, हा जनतेसाठीच खर्च झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका माझी आहे। आणि म्हणून त्यामुळे ही लढत कुणाच्याही आमची विरोधातली नाही, ही विकासाची लढाई आहे।
कराड शहराचा विकास हा वन लाईन अजेंडा आहे आमचा. वन लाईन अजेंडा, कराडचा विकास, दुसरं काही नाही आहे. आणि म्हणून इथे एकदा तुम्ही सत्ता देऊन बघा. यापूर्वी कोण होते इथे नगराध्यक्ष? अच्छा. आणि म्हणून एक वेळा तुम्ही या आघाडीला, लोकशाही आघाडी, यशवंत आघाडी, शिवसेना या आघाडीला तुम्ही एकदा सत्ता देऊन बघा, एकदा परिवर्तन घडून बघा. बाकी एकनाथ शिंदेवर सोडा. हा एकनाथ शिंदे तुमचं कराड या ठिकाणी विकास काय असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी विकास आराखडा तयार करण्यात येईल. दत्त चौकात तुमची काय मागणी आहे? शिवतीर्थ विकसित करायचं आहे. झाले, आपण दिले 5 कोटीचे निधी. दिले का पैसे? ओके, झालेले आहेत. मग मी आता काय पाहिजे आणखी तुम्हाला ते सांगा. आणि म्हणून ऑलरेडी घेऊन आलाय बाबा राजेंद्र बाबा. आणि म्हणून मी आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून ही कामं करायची आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी येथे प्रीती संगम बाग इथे मोकळ्या जागेत ऑडिओ विजन हॉल बांधणे, त्यासाठी पैसे पाहिजे. कर्मवीर भाऊराव पुतळा या ठिकाणी शॉपिंग सेंटर, पार्किंग इमारत बांधणे. कराड नगर परिषद मालकीच्या जागेत मार्केट बांधणे. नगर परिषद मालकीच्या शनिवार पेठेतील आरक्षण भरपूर आहे, ते सगळं वाचत नाही मी. किती पैसे आहेत हे सगळे? 40 कोटी आहेत. एकदम कमी आहेत, काय प्रॉब्लेम नाही. नगर विकासकडे भरपूर पैसे आहेत बाळासाहेब. आणि हा देणारा आहे, हा घेणारा नाही. हे देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि मग दोन्ही हाताने आतापर्यंत देत आलोय. मुख्यमंत्री सहायता निधीमधून एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये दिले. 70,000 रुग्णांचे प्राण वाचले. मी शासन आपल्या दारी कोल्हापूरच्या व्यासपीठावर असताना एक मुस्लिम महिला आली, छोटा बाळाला घेऊन. मी म्हणालो काहीतरी तिचा प्रॉब्लेम असेल. मी म्हणालो क्या हुआ? तर ती म्हणाली इसका नाम दुआ है. म्हणजे मी बोलो काय झालं बाबा? तर म्हणाले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपए दिए, इसके वजह से इसका ऑपरेशन हुआ और इसे मेरी छोटी बच्ची का जान बच गई, इसलिए मैं उसका नाम दुआ रख दिया. कोण कुठून आलं, काय आलं, माझ्याकडे आल्यानंतर मी ताबडतोब त्याच्यावर सही करून पैसे द्यायचो. हे लोकांचे पैसे आहेत. हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीचे पैसे आहेत. एका मुलीने आत्महत्या केली शिक्षणासाठी. का केली? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. माझ्या लाडक्या बहिणींना, भावांनो मी सांगतो ते ऐका, की वडील 50% फी भरायची होती वडिलांनी, म्हणजे पालकांनी. 50% सरकारने भरायची होती. पण 50% पण आपले वडील पैसे भरू शकत नाही. वडील आत्महत्या करतील म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. एक दुर्दैवी घटना. मनाला वेदना झाल्या, यातना झाल्या. रात्री 12:30-1 वाजता टीव्हीवर बातमी बघितल्यानंतर ठरवलं की सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, गोर गरिबांचं आहे. आणि मग आपल्या राज्यात जर एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर ही सरकार, सत्ता काय कामाची? त्या दिवशी माझ्या लाडक्या भावांनो, बहिणींनो, तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत द्यायचा निर्णय घेतला. 100%. आज मुली उच्च शिक्षण घेत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी जे बोलतो ते करतो. एकदा मी कमिटमेंट केल्यानंतर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून जे आहे ते मोकळ्यापणाने करत असतो. जे होणार आहे तेच बोलतो, जे नाही होणार ते बोलत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो, या 2 तारखेला शिवसेना प्रणित यशवंत विकास आघाडी, लोकशाही विकास आघाडी या आघाडीतल्या सगळ्या लोकांना आपण विजयी करा. ज्यांचा नारळ आहे, नारळ बरोबर फुटला पाहिजे. आणि काही लोकांना नारळ दिला पाहिजे, घरचा रस्ता दाखवला पाहिजे. आणि याचा परिवर्तन कराडचं झालं पाहिजे. कराड शहर हे ऐतिहासिक शहर आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे, या सातारा जिल्ह्यात माझा जन्म झाला.
या जन्मभूमीमध्ये मी आल्यानंतर एक वेगळा आनंद मला मिळतो, एक वेगळे आपल्या मातीतली माणसं मिळतात. आणि म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढं काही काम करता येईल तेवढं मी करणार. मी स्वतःला भाग्यवान समजेन. या कराड शाती जेवढं काही करता येईल तेवढं आपण करू. माझ्याकडे जे जे विभाग आहेत त्या नगर विकास विभाग, खरं म्हणजे नगरपालिका म्हणजे नगर विकास विभाग, आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या दिल्या जातील हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी काय नाईट लँडिंग काय हा विमानतळाचं आपण हे करतोय ना, नाईट लँडिंग आणि इतर सुविधा. मोठे त्याला जे काय आणखी आपल्याला वाढवायचं आहे ते, आणि म्हणून ते फार वर्षापासूनचं रखडलेलं काम आहे आणि म्हणून तेही देखील आपण करतोय. मी आपल्याला येत्या 2 तारखेला सगळ्या लाडक्या बहीण भावांना ज्येष्ठांना विनंती करतो की निशाणी नारळ बघा, निशाणी छत्री बघा आणि कराडचं परिवर्तन करा आणि या ठिकाणी परिवर्तनाचा विकासाचा झेंडा फडकवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आता मंचावरती साहेब आपले शुभ हस्ते. एक मिनिट. मलकापूर नगर परिषदेचा अक्षय मोहिते या ठिकाणी आलेला आहे. मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अक्षय मोहिते हा उभा आहे. तुमचे देखील नातेवाईक सगळे सोयरे सगळीकडे असतात, त्यांना देखील सांगायचं हा एक नवीन तरुण कार्यकर्ता आहे. आणि माझा मित्र संजय मोहिते होता, तो बिचारा संघटनेचं उत्तम काम करत होता, परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि म्हणून याच्या पाठीशी तुला खरं म्हणजे एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी उभा आहे हे, आणि काळजी करू नकोस. आणि एवढ्या 2 तारखेला याला देखील आपण मदत जेवढी करता येईल, आपले लोक मलकापूरला असतील त्यांनाही सांगायचं आहे. आणि म्हणून मी दिवंगत संजय मोहितेला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल हा निवडून आल्यावर. म्हणून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.